हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, पुंडली वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। बलराम आणि श्रीकृष्ण द्वारकेमध्ये वास्तव्य करीत असताना जरासंग हा पुन्हा आला. जरासंगानं बलरामांना अडवलं. आजोबाने नातवाला अडवलं आणि सांगितलं, माझ्याशी द्वंद्व युद्ध कर आणि मल्ल युद्ध कर. बलरामाने जरासंगाला पकडलं, जमिनीवर पटकलं आणि क्रोधाने हातात मुसळ घेतलं. तोपर्यंत भगवान पळाले. दादा दादा दादा, आजोबाला मारू नका. जरासंग लज्जित झाला आणि मगध देशामध्ये निघून गेला. युद्धात हाती आलेलं धन घेऊन यादवांच्या समोर बलराम सहित श्रीकृष्ण मथुरा नगरीमध्ये प्रविष्ट झाले. पण आजोबाचं सगळं जे धन होतं ते मथुरेतल्या लोकांना वाटून दिलं. सूत मगध बंदीजन विजय करीत करीत, शंख दुंदुभ्या नाद करीत करीत, वेदमंत्राचा घोष करीत करीत दोन्ही बंधूंची मिरवणूक काढली. भगवान श्रीकृष्णाने सारी संपत्ती मिळालेली उग्रसेनाला भेट दिली. नारद म्हणाले, राजा, जरासंग तितकाच सेना घेऊन पुन्हा लवकर यादवांच्या बरोबर युद्ध करायला आला. कृष्णाकडून पुन्हा पराजित झाला. कृष्णाच्या प्रभावाने यादवांबरोबर लढाईचं जरासंगाच्या सैन्याला धैर्य राहिलेलं नाही. जरासंगाची सेना पराजित झाली 18 वेळा. त्यांनी युद्ध करायचा विचार केलाच नाही. पण काल यवनानं मात्र 1 करोड सेना आणून मथुरेच्या लोकांना भयाभीत केलं. भगवंतानी ते ओळखलं आणि बलरामाने भगवंताकडे पाहिलं. आपल्या बांधवांच्या रक्षणाकरता भगवान श्रीकृष्णाने एक भयंकर गर्जना केली आणि त्या गर्जनेनं काल यवनाचं सैन्य इतकं भयाभीत झालं, त्याचे घोडे हत्ती यांनी मळमूत्राने सगळी आजूबाजूची भूमी अपवित्र करून टाकली. माणसांनी सुद्धा मलमूत्राने सगळी भूमी अपवित्र करून टाकली. आणि भगवंतानी विश्वकर्म्याकडून एका रात्रीमध्ये 8 दिक्पालांसह मोक्षाची इच्छा करणारी अशी द्वारावती नगरी निर्माण केली. वैकुंठाची सगळी संपत्ती द्वारकेमध्ये आणून सोडली. स्वतः बलरामाची आज्ञा घेऊन मथुरा नगरीतून अस्त्र शस्त्र न घेता भगवान निघाले. नारदांनी हे ओळखलं आणि त्यानुसार त्या दृष्ट काल यवनाला सूचित केलं की भगवंताच्या हातात काहीच नाही आहे, शस्त्र नाही, अस्त्र नाही. स्वतःच्या आयुधाचा त्यानेही त्याग केला. पहा किती नीती होती. शत्रूच्या हातात शस्त्र नाही तर आपण सुद्धा शस्त्र नाही घ्यायचं. आता किती अनिती आहे, झोपलेल्या माणसांवर फेकून जाता लोक. निघाला. श्रीकृष्ण युद्ध विन्मुख होऊन पळायला लागले. काल यवनाला जोर आला. सैनिक पाहत राहिले.
त्यांच्या एका हाताच्या अंतरावर भगवान थांबून जायचे आणि पुन्हा तो पळायचा, पुन्हा भगवान पुढे पळायचे, एका हाताच्या अंतरावर थांबून जायचे. म्हणजे एका हाताच्या अंतरावर सुद्धा हा काल यवन भगवंताला पकडू शकत नव्हता. त्याच्या लक्षात नाही आलं. भगवान एका गुहेमध्ये शिरले. तिथे मानधाता नावाचा राजा, त्याचा मोठा मुलगा मुचुकुंद हा गुहेत झोपला होता. त्याने पूर्वी देवांना असुरापासून रक्षण करण्याकरता मदत केली होती. म्हणून तो इतका थकला होता की दिवस रात्र त्याला झोपच यायची. तेव्हा देवांनी मुचुकुंदाला म्हटले, तुझ्या मनात येईल तितक्या वेळ झोप. पण मुचुकुंदानं देवांना सांगितलं की मी झोपेतून उठल्यावर मला भगवान चतुर्भुज नारायणाचं दर्शन झालं पाहिजे. काय मागितलं? मध्येच जो पुरुष मला जागे करेल त्याला मी भस्म करेल. देवांनी तथास्तु म्हटलं आणि हा मुचुकुंद सत्ययुगात झोपला होता. सत्ययुगापासून तर द्वापार युगापर्यंत किती लक्ष वर्ष झोपला. भगवान श्रीकृष्णाच्या मागे धावत धावत काल यवन. आपणही लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला आजारपण येतं ना, तर मर्यादेपेक्षा डॉक्टर लोक आपल्याला जास्त वेळ झोपवून देतात. म्हणजे 8 तासाच्या ऐवजी 14-15 तास इंजेक्शन दिलं की झोपले, इंजेक्शन दिलं की झोपले. झोप काय करते तर माणसाच्या शरीरामध्ये शक्ती प्रदान करते. या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणून घरातल्या स्त्रियांनी पुरुष जर झोपले असतील तर मुलांना सूचित करावं, बाहेर खेळा, हळू बोला. पण तसं प्रेम राहिलेलं नाही. त्यांचं रोजचंच आहे नाईट ड्युटी. मग आम्ही कुठपर्यंत टीव्ही पाहायचा नाही असं म्हणता. निद्रा ही शक्ती देते आणि कमी निद्रा झाली की मग माणसाच्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि उष्णतेनं मग व्याध्या निर्माण होतात. म्हणून निद्रा ही शक्ती आहे. अति पण घ्यायची नाही. अति निद्रेनं शरीरात आमवात निर्माण होतो आणि अवयव जखडत जातात. कमी निद्रेनं माणसाच्या शरीरामध्ये दोष निर्माण होऊन इंद्रिय निर्जीव होतात. त्यानंतर भगवंतानी मुचुकुंदाला दर्शन करवण्याकरता या काल यवन पळत आला आणि त्याने भगवान झोपले असं ओळखलं, कारण रेशमी वस्त्र पांघरलेलं होतं मुचुकुंदानं. त्याने उठवलं, क्या सोया आहे? आणि मुचुकुंद उठले, डोळे चोळले. हा काल येऊन समोर पाहतो तेव्हा मुचुकुंदाच्या डोळ्यातून अग्नी निघाला आणि बडबड 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 काल येऊन जळून गेला. काळाला कोण जिंकू शकतो? जो तप करतो तो काळाला जिंकू शकतो. मुचुकुंदाने किती लक्ष वर्ष निद्रेत तप केलंय. मनामध्ये काय हेतू घेऊन झोपला तो? कसं तप केलं बघा. आता हे याचं विवरण करता येणार नाही सर्वसाधारण माणसाला. तो वाचेल काय तप केलं. तो झोपला होता. तपाच्या आधी त्याच्या मनामध्ये ध्येय होतं की मी झोपेतून उठल्यावर मला भगवंताचं दर्शन व्हावं. आता आपण काही लोक आजारी असेल तर त्यांच्या समोर फोटो लावून देतो देवाचा, किंवा यांचं लक्ष देवावर. काही उडाणटप्पू ज्योतिषी येतात, ते काय म्हणतात, हे देव आहे ना म्हणून यांचा प्राण जात नाही असं सांगून देतात. आणि मग शेवटी काय करतो आपण, त्या उडाणटप्पू ज्योतिषाच्या नादाने त्यांच्यातून देव काढून टाकतो आणि मग त्यांना अंतिम दर्शन होत नाही. लक्षात ठेवा, देव जवळ असो या लांब असो, वेळ आली म्हणजे जावं लागतं. पण हे उडाणटप्पू लोक जे निघाले या जगामध्ये हे काही सांगतात आणि लोक अज्ञानी लोकांजवळ पोहोचतात. हे मोठं वाईट आहे. असं कधीच होणार नाही. मग साधू संत देवळात राहतील तर ते काही मरणारच नाही का? बद्रीनारायणाला लोक जात नाही का? द्वारकेत लोक मरत नाही का? ते तर भूमीमध्ये राहतात. असं नाही. या शरीराची जोपर्यंत श्वसनाची वेळ आहे. आता बा मागे कोणीतरी आजारी होता, आज ते हार घ्यायला आले. ते म्हणे दादा एकादशीला पुण्य दिलं आईला आणि कालच त्यांनी विचारलं
एकादशी होऊन आता दुसरी एकादशी होईल तरी आई जात नाही. म्हटलं तिला वेळ यावी लागेल, थांबा. आज सकाळीच वेळ आली, आई गेली. इतकी काही होऊन जाते लोकांना. असं नाही चालत ते. हा, मग एक उपाय आहे, डॉक्टरने इंजेक्शन देऊन द्या, जाऊ द्या, पण त्यालाही कोर्टाची परवानगी लागेल. म्हणजे लोकांना इतकी घाई झालेली आहे. असं नाही, या देहाची जेव्हा सुटका व्हायची आहे ना, तेव्हा हा देह सुटतो. पण वरच्या लोकांना, कारण त्या शरीरावर आपलं प्रेम राहत नाही. वरतून माणूस काय बोलतो, त्यांचे हाल होताना पावले जात नाही. बोलून बोलून इतके हाल केलेले असतात त्या शरीराचे. म्हणून सेवा हे व्रत आपल्याला सांगितलेलं आहे. आम्ही बाबा गेल्यानंतर 88 साली हरिद्वारला गेलो. माझ्याबरोबर नाना होता, बराणपूरकर होता आणि कोळी भाऊसाहेब आणि घाडवे नावाचा ज्योतिषाचा पोरगा होता. तर आम्ही त्या हरिद्वारहून ऋषिकेशला गेलो. तर ऋषिकेशला एका पहाडावर एक संन्यासाला सर्वांग पॅरालिसिस झाला होता आणि तो शिष्य गंगेचं पाणी घेऊन जाऊन त्या गुरुला दोन्ही हात आपल्या अंगावर असे गळ्यात टाकलेले आणि एका स्टूलावर बादली ठेवलेली गंगेची आणि वरतून पाणी टाकून, मी कोळीला दाखवलं, म्हटलं अर्जुना बघ रे केवढी सेवा चालली आहे. आणि आपण 5-4 महिने बाबांची सेवा केल्यावर आपण खूप सेवा केली, खूप या ऋषिकेशला देवाने आपल्याला दाखवून दिलं, इतकी केली आहे का? हा म्हणे नाही. म्हटलं गुच्चू बैस. सेवा इतकी कठीण होती ती की दोन्ही हात त्याने आपल्या गुरुचे गळ्यात टाकलेले होते, स्टूलावर बादली ठेवलेली होती आणि वरतून गुरुच्या अंगावर पाणी टाकत होता. सेवा भयंकर कठीण आहे. बरं, आता तिथे हा अर्जुना म्हणाला मला, म्हणे दादा ते गंगेचं पाणी तर थंड आहे आणि तो थंड पाणी टाकतो त्याला नाही. त्याच्या गुरुची आज्ञा आहे की मला गंगेचं पाणी गारच घाल माझ्या अंगावर, कारण हे साधू लोक फार कठीण असतात. देहाला किती यातना झाल्या तरी त्यांचा निश्चय सोडत नाही, कारण निश्चयाचे ऐसे बळ तुका म्हणे हेची फळ. त्यांचा निश्चय असतो, ते बुडवून आणायला लावता गंगेमध्ये. इतकी निष्ठा असते त्यांची, कारण त्यांना गंगा कळालेली असते. आपल्याला गंगा कळत नाही. गंगा पापम शशी तापम, सगळा ताप आणि पाप घालवते, म्हणून त्यांची निष्ठा असते. त्यांनी शिष्यांना अज्ञान केलेली असते की काहीच विचार करायचा नाही, टाकून द्यायचं पाणी माझ्या अंगावर, जे काही व्हायचं असेल ते देहाचं होईल. म्हणून त्यावेळा मुचुकुंदाच्या शरीरातून अग्नीची ज्योत निघाली आणि काल यवन भस्म झाला. त्यानंतर भगवंतानी मुचुकुंदाला आपलं दर्शन दिलं. आता त्याला कृष्ण समजला नसता की भगवान आहे हे म्हणून तिथे चतुर्भुज रूप प्रकट झालं. चतुर्भुज रूप पाहिल्यानंतर मुचुकुंदाला अत्यंत हर्ष झाला. तो उठून उभा राहिला आणि भक्तिभावानं देवाला नमस्कार केला. सचितानंद रूपाय, हे परमात्मा तू सचितानंद रूप परमात्मा आहे, माझा नमस्कार स्वीकार कर. भगवंताने आपल्या इच्छेप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. त्याला विचारलं की तुझ्यावर काय कृपा करू? म्हणे देवा तुमच्या इच्छेने कृपा करा, तर मला काय कळणार आहे? कारण आपण अज्ञान आहोत, देव सर्वज्ञ आहे. म्हणून देवा तू तुझ्या इच्छेप्रमाणे कर, मला कसं ठेवायचंय, मी बरा अथवा वाईट तुलाची माहीत. भगवान श्रीकृष्णानं गंभीर वाणीनं सांगितलं, राजसिंहा तू धन्य आहेस आणि निरपेक्ष आहे, तुझी निर्मल बुद्धी आहे. तू आज माझ्या धामाला असलेल्या बद्रिकाश्रमाला जा, तिथे तपस्या कर, दुसऱ्या जन्मात ब्राह्मण जन्म घे, प्रेमा भक्ती तुला उत्पन्न होईल. तेच नरसिंह मेहता. कोणती भक्ती? प्रेमा भक्ती. आपण जेव्हा सगळं देवावर सोपवून देतो ना, तेव्हा परमात्मा, जसं लहानपणी आपण आईवर सोपवतो, काहीच माहीत नाही, काही झालं की मला आई, आणि आईला आपण घट्ट मिठी मारतो, तशी हे भक्त भगवंताला घट्ट मिठी मारून घेतात की तुला काय करायचं ते कर, माझ्या धामाला तू पोहोचशील, तिथून परत पुन्हा येणार नाही, असं मुचुकुंदाला वरदान दिलं.
नारद म्हणाले, राजा, भगवंताची आज्ञा घेऊन, भगवंताची स्तुती करून, भगवंताला नमस्कार करून प्रेमानं विहळलेल्या मुचुकुंदानं गुहेतून बाहेर पडला. द्वापार युगात लहान लहान आकृतीचे लोक होते. द्वापार युगामध्ये आता आपली जी उंची आहे ना, याच्यापेक्षा थोडे उंच होते. आणि सत्ययुगामध्ये म्हणजे पंजाबचे लोक पाहिले ना तुम्ही, पंजाबच्या लोकांपेक्षा 4 लोक उंची ना. हायब्रिडची उंची पहा, कमी झालेली आहे. कोथिंबीर जी होती ना, तर कोथिंबीर आतापर्यंत मोठी व्हायची आणि तिच्या दांड्या खाली राहायच्या. आता कोथिंबीर लहान झाली आहे आणि तिच्या पानं मुळापर्यंत असतात. म्हणून लोक शेतकरी उपटून आणतो, चांगलं धूत पण नाही, पानं गळून जातात म्हणून. नाही तर पूर्वी शेतकरी आपल्या मोत्याच्या पाण्यामध्ये हे सगळी मेथी हे सगळं टाकायचा आणि स्वच्छ पाणी म्हणजे माती काढून मग विक्रीला आणायचं. आता माती सहित विक्रीला आणतात, म्हणजे माती सुद्धा विकली गेली पाहिजे. म्हणून मी आता मुलींना काय सांगतो की आधी बुडं कापून फेकून द्या. ती जर तुम्ही तशीच पाण्यात टाकली, आता काय भाज्या धुवायची सवय लागली, हे काय करतात सगळे लोक, भाज्या मुळासहित त्याच्यात टाकतात, पाणी ओतून देतात, त्याच्यात माती चालली जाते ना. तर मागची बुडं कापून टाकायची, थोडीशी कोथिंबीर गेली वाया तर चालेल, थोडी मेथी गेली आणि मग ती झटकायची आणि मग पाण्यात टाकून मग तुमचं काय कीटकनाशक टाकायचं आहे, काय टाका. त्या मातीतच कीटकनाशक टाकलं तर काय उपयोग आहे? मग इतकं कोण करीन? असं झालंय. म्हणजे पाणी खराब, मग 3 पाण्याने धुवून तरी टाका आणि मग कीटकनाशक टाका. आणि पुन्हा स्वयंपाकाच्या वेळा गरम पाण्याने उकळून घ्या. इतका कुठे वेळ आहे? आणि इतकं काम केलं तर मग टीव्ही कोण पाहिजे? मग घ्या सर्दीच्या गोळ्या 3,500चे. लक्ष नाही राहिलं. मानव जे काही करतो ते असं करतो की त्याच्यामध्ये त्याच्या चुका जास्त असतात. त्यावेळेस जरा भगवान नारद म्हणाले, कृष्णाची आज्ञा घेऊन तो निघून गेला. इकडे भगवान मथुरा नगरीमध्ये आले तेव्हा मलेच्छनांनी पुन्हा मथुरा नगरी वेढलेली होती. जरासंघ पुन्हा युद्धाला येणार होता. जरासंघानं काय केलं, ब्राह्मणांना बोलवलं आणि ब्राह्मणांना विचारलं की मला कृष्णावर विजय मिळवला पाहिजे, असा मुहूर्त द्या. आता ब्राह्मणांनी मुहूर्त दिला आणि जरासंघानं त्यांना दम दिला, यांना कारागृहासाठी ठेवा रे म्हणे मुहूर्त देणाऱ्यांना. आणि सांगितलं मला जर विजय मिळाला नाही तर आल्यावर तुमचे शिरच्छेद करून टाकेल. दृष्ट लोकांना मुहूर्त देणं बी मोठं वाईट असतं, म्हणून त्यांना मुंबईलाच पाठवावं, तिकडूनच मुहूर्त घ्या. नाही आपलं काही एवढं ज्ञान नाही बा, तिकडे पहा जरा. समोरच्या माणसाला वाटतं का बरं टाळता याला, ते तसंच असतं. ते त्यांचं काम काही, त्यांना काही करून फक्त विजय पाहिजे असतो. बरेच लोक आपल्या कामाला देव मानत नाही, इकडे देवाच्या विषयी निंदा करतात सभेमध्ये आणि तिकडे साडूला सांगतात की माझं काम व्हायचं, जाऊन एक नवचंडी करून टाक तिकडे पाटणा देवीला. मग तो ब्राह्मण विचारतो कोण यजमान आहे, तर तो साडू म्हणतो नाही, यजमानाचं नाव मी माझं म्हणून घेईल, तुम्ही फक्त संकल्प सांगा. हे साडू बोलते लाडू खाता. पहा तुम्ही सुद्धा छोपे रुस्तमाशेत कामं करताना ते असं असतं. त्यांना जय बी काय, त्यांना फक्त जय पाहिजे असतो, ये न केन प्रकारे ना. म्हणून जरासंघानं ब्राह्मणांना कारागृहात टाकलं. असं म्हणून राजा 23 ऐक्षणी सैन्य घेऊन मथुरा नगरीला आला. भगवंतानी ओळखलं की आपण जर आता याला पराजय दाखवला नाही तर हा ब्राह्मणांना मारून टाकेल. पहा देवाने कसं ओळखलं. आणि भगवंतानी काय केलं, ब्राह्मणांचं वचन खरं व्हावं याच्याकडून शस्त्र टाकून दिलं आणि पळून गेले देव. बल्ला मला सांगितलं पळ थोडसा, कारण आजोबा आहे, आजोबाशी युद्ध करून. इकडे भावाला वेगळं सांगितलं, इकडे मनात वेगळं. आणि दक्षिण दिशेकडे प्रवर्तन पर्वतावर चढून गेले. या जरासंघानं काय केलं, प्रवर्तन पर्वाला अग्नी लावून दिला
आणि त्याला कळालं की दोन्ही भाऊ जळून गेले. मग घरी गेला, ब्राह्मणांना काढलं, त्यांची पूजा केली, त्यांना दानधर्म केला, नमस्कार केला. तुमच्या आशीर्वादानं माझा विजय झाला आणि 8 दिवसाने भगवंताने पुन्हा मथुरेत. ब्राह्मणांनी विचारलं, देवा तुम्ही तर सांगितलं होतं की जळून गेला. अरे म्हणे तो गोठा छुपा रुस्तम आहे, कसा काय निघाला कोणा ठोक. जसं शिवाजीला उंदीर म्हणत होते लोक, तसं भगवंतानी द्वारकेमध्ये उड्या मारून दिल्या प्रवर्षण पर्वतावरून. नारद म्हणाले, राजा प्रथम बलरामाचा विवाहाचा वृत्तांत ऐक. सूर्यवंशामध्ये अनार्थ नावाचा महान तपस्वी राजा झाला. त्याची नगरी समुद्र किनाऱ्यावर होती. अनार्थ देश होता. अनार्थ देशाचा राजा रैवत, त्याला पुत्र झाला नाही. तो सद्गुणाची खाण होता. चक्रवर्ती राजा होता. लक्षण संपन्न होता. कुशलस्थ निर्माण करणारा होता. राज्याचं शासन चालतं करत. रैवताला 100 पुत्र आणि रेवती नावाची एक कन्या होती. आपल्याला सर्वोत्तम सुंदर वर मिळावा याच्याकरता त्याची इच्छा होती. हा रैवत देशाचा राजा सुवर्ण रत्नभूषित रथावर आरूढ झाला आणि आपल्या मुलीलाही रथावर बसून भूमंडळाची प्रदक्षिणा केली. शेवटी आपल्या मुलीसाठी वर शोधण्याच्या निमित्तानं राजानं एकदा ब्रह्मलोकात गेले. तेथे ब्रह्मदेवाला नमस्कार केला. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये पूर्वचित्त नावाची अप्सरा गाणी गात होती. म्हणून तो एक क्षणभर चूप बसला. नंतर ब्रह्मदेवानं एकाग्र चित्तानं त्याच्याकडे पाहिलं. रैवत राजा म्हणाला, प्रभो आपण सर्वदर्शी आहात. माझ्या मुलीसाठी दिव्य व सर्वगुण संपन्न असा चिरंजीव वर मला सांगा. ब्रह्मदेव हसून म्हणाले, पृथ्वीवर महाबली काळात अत्यंत वेगाने निघून गेला आहे. 27 चतुर्युगाची समाप्ती झाली आहे. मर्त्य लोकात तुमचे पुत्र पौत्र भाऊबंद राहिलेले नाहीत. कारण एवढे युद्ध झाल्यामुळे या अनावर्त देशाच्या राजाच्या वंशातले लोकच राहिले नव्हते की मुलगी कोणाला द्यावी. म्हणजे ज्या वेळेला सृष्टीचा नाश येतो त्यावेळेला चांगली मुलगी सुद्धा द्यायला कोणाला हा प्रश्न निर्माण होतो. तर रैवत देशाच्या राजाच्या पुढे हा निर्माण झालेला होता. तर म्हणाले, तुम्ही असं करा, सर्वश्रेष्ठ नवरत्न सनातन पुरुष बलराम आहे, त्याला तुझी कन्या अर्पण करून दे. साक्षात गोलोकाचे अधिपती प्रभू श्रीकृष्ण हे त्याचे लहान भाऊ आहे. ब्रह्मांडाचे अधिपती आहे. तू जर तुझी कन्या बलरामाला दिली तर तू जीवनमुक्त होशील. हल्ली ते द्वारकेत राहता आहेत. नारद म्हणाले, राजा हे ऐकून रैवत देशाच्या राजानं ब्रह्मदेवाला नमस्कार केला. समृद्ध अशा द्वारका नगरीत आला. बलरामाबरोबर आपल्या कन्येचा विवाह करून अंगणात विश्वकर्मानं तयार केलेला एक दिव्य रथ त्यांना दिला. 1 योजन विस्तृत रथाला 1000 घोडे जोडले आणि ब्रह्मदेवानं दिलेले वस्त्र आणि रत्न राजा रैवत याने बलरामाला दिले आणि हा बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्या करायला निघून गेला. बलराम रेवती सहित शोभू लागले. नारद म्हणाले, राजा श्रीकृष्णाच्या विवाहाचा वृत्तांत ऐक. विदर्भ देशाचा राजा भीष्मक प्रतापी राजा राज्य करीत होता. कुंडनपुराचा स्वामी होता. धर्मवेत्ता होता. त्याला रुक्मिणी नावाची मुलगी होती. ती लक्ष्मीचा अंश होती. इतकेच काय, तिच्या समोर करोडो चंद्र फिके पडत होते. एक दिवशी माझ्या नारदाच्या तोंडून श्रीहरीचं अलौकिक गुणवर्णन रुक्मिणीने ऐकलेलं होतं आणि त्यामुळे तिची प्रीती वाढलेली होती. अनुरूप पती मिळावा म्हणून ती नारदाकडून व्रत वैकल्य समजून घेत होती. रुक्मिणीला मनामधून भगवंताशी विवाह करायचा होता. पण शिशुपालाला रुक्मिणी देण्याचं रुक्मिणीनं जाहीर केलं. रुक्मी म्हणजे रुक्मिणीचा भाऊ. राजा हे ऐकून रुक्मिणीला अतिशय दुःख झालं. तिनं ब्राह्मणाला आपला दूत बनवला आणि भगवंताला पत्र पाठवलं. श्रीकृष्णानं
द्वारकापुरीमध्ये आलेल्या ब्राह्मणांचं स्वागत करून भोजन झाल्यावर रुक्मिणीचं पत्र ब्राह्मणानं भगवंताच्या हातात दिलं. काय पत्रात लिहिलं होतं ते बघा. स्वस्ती 5, नित्यानंद 6, श्रीमद गुण परिपूर्ण भगवान श्रीकृष्णांना कोटिशा प्रमाण. हे त्रिभुवन सुंदरा, तुम्ही कुशल जाणणारे आहात. मी नारदाच्या तोंडून आपलं गुणांवर्णन ऐकून आणि उज्जैनी शहरामध्ये आपल्याला पाहून आपल्याला वरायचं ठरवलेलं आहे. चेदी देशाचा राजा शिशुपाल हा माझ्याशी विवाह करणार आहे. तरी सिंहाचा भाग कोल्ह्यानं नेऊ नये याकरता तुम्ही माझं हरण करावं. म्हणून रुक्मिणी हरण शब्द आहे, सुभद्रा हरण शब्द आहे. नारद म्हणाले, राजा, ब्राह्मणांच्या तोंडून रुक्मिणीचा अभिप्राय ऐकून भगवंतानं श्रीकृष्णांनी दारुकाला रथ जोडण्याची आज्ञा दिली. रात्री वैकुंठातून आलेला रत्नजडित रथ दारुकानं 4 घोडे जुंपले आणि रथ सज्ज केला. श्रीकृष्णाने हातांनी प्रथम ब्राह्मणाला रथात बसवलं आणि रथाची पूजा केली. राजकन्येचं हरण करण्यासाठी एकटेच गेले. बलरामांना युद्धाची शंका आली. बलरामांची पत्नी रेवती हिनं बलरामांच्या कानावर सगळं घातलं. भगवंतानी आपल्या भाऊजाईला हे सांगून ठेवलं होतं. म्हणून घरात काही गोष्टी कोणाच्या कानावर घालून ठेवाव्या आणि मग त्या व्यक्तीनं त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगा. प्रातःकाळी ब्राह्मण उठून श्रीकृष्ण कुंडनपुराच्या उपवनात पोहोचले. तेथे एका चिंचेच्या झाडाखाली घोड्यांना सोडून थोड्याच वेळात उत्तम कुंडनपूर दिसायला लागलं. 7 योजन उंच असलेलं हे नगर आजूबाजूला उत्तम दुर्गम भिंती. इकडे भीष्मक राजाच्या विवाह मंडपामध्ये सामुग्री जमलेली होती. रुक्मिणीला न्हाऊ घालून रत्नमय अलंकार घातलेले होते. उत्तम भरजरी वस्त्र नेसवलं होतं. वेद मंत्रांनी शांतिकर्म केलं होतं. ब्राह्मणांना सुवर्ण मोती वस्त्र गायी दान दिल्या होत्या. इकडे शिशुपालानं विवाहापूर्वी संस्कार करून त्याला समजून हत्तीवर बसून दमघोष हा वाजा वाजवीत कुंडनपुरात आला होता. जरासंग, साल्व, दंतवक्र, विदूर, पौंडव हे सगळे राजे त्यांच्याबरोबर सेना घेऊन येत होते. कृष्णाचा कन्या हरण करण्याचा उद्योग ऐकून आणखीन अनेक राजे आले शिशुपालाच्या साह्यासाठी. कारण त्यांना माहितीच होतं की एखाद्या वेळेला रुक्मिणी हरण होईल. कारण राजे लोकांचं लग्न सहजासहजी होत नव्हतं पूर्वी. भीष्मक सामोरं जाऊन दमघोष यांचं पूजन केलं. सगळ्यांना दिव्य रत्न देऊन अलंकृत केलं. सर्वांच्या गळ्यामध्ये मोत्यांच्या माळा घातल्या, स्वागत केलं. विवाहासाठी आलेले सगळ्या राजांना वेगवेगळे निवासस्थान दिले. इकडे भगवान श्रीकृष्णाच्या चरणविंदाचं चिंतन करत असलेली रुक्मिणी त्यांच्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे असं वाटून सतत भगवंताचं ध्यान करू लागले. अहो, माझ्या विवाहाचा मुहूर्ताला फक्त एक रात्र राहिली आहे, परंतु श्रीकृष्णांना अजून माझा निरोप कळालेला दिसत नाही. ब्राह्मण अजून परत आलेले नाही. विधात्याने माझ्याशी काय वैर साधला आहे मला काही कळत नाही. नारद म्हणाले, राजा, अशा प्रकारची चिंता करत रुक्मिणीची महलाच्या गच्चीवरून भगवंताची वाट पाहत होती. तितक्यात तिचा डावा डोळा स्फुरू लागला. सूचक चिन्ह होऊ लागले. कृष्णाने पाठवलेला ब्राह्मण तेथे पोहोचला. ब्राह्मणांनी मनाचा सारा वृत्तांत रुक्मिणीला नेत्राने सांगितला. ब्राह्मणांच्या पायावर तिने मस्तक ठेवलं आणि म्हणाली, तुमच्या वंशामध्ये लक्ष्मी कधी दूर होणार नाही. विदर्भ भीष्मक आणि ऐकलं. आपल्या कन्येला पाहण्याकरता उत्सुक होऊन बलराम आणि श्रीकृष्ण आले आहेत. तेव्हा राजांना ब्राह्मण घेऊन त्यांच्याकडे निघाला आणि त्यांचंही स्वागत केलं. नाना प्रकारचे वस्त्र दिले. कोट्यावधी कलश त्यांच्यापुढे उभे केले आणि पूजन करून त्यांना उतरायचं स्थान दिलं.
लावण्यसुंदर भगवान श्रीकृष्णाचं आगमन झालेलं ऐकून कुंडनपुराचे नागरिक तेथे आले आणि त्यांनी भगवंताला आपल्या डोळ्याने पाहून समाधान मिळवलं. पण त्या नगरामध्ये राहणारे प्रत्येक गावामध्ये सात्विक, राजसी आणि तामसी 3 प्रकारचे लोक राहतातच. मग देवळामध्ये जाणारे वेगळे, देवळाच्या बाहेर राहणारे वेगळे आणि देवळाचे टिंगल करणारे वेगळे. भगवान आगमन झालं असं ऐकून कुंडनपुरातले लोक रुक्मिणीचा विवाह पाहण्याकरता जमले. पण आपसात म्हणू लागले, काय या शिशुपालाला ही मुलगी दिली आहे? ही रुक्मिणी खरोखर ज्याप्रमाणे शंकराची उमा त्याप्रमाणे रुक्मिणी कृष्णाचीच. इकडे सर्वजणांचं साह्य अंतपुरामध्ये बाहेर पडली. कृष्णानं तिच्या हृदयाचं हरण केलं होतं. वाद्य वाजत होते, गायक गात होते, वारांगणा नाचत होत्या, यशोगण चाललं होतं. तिच्या रक्षणाकरता अनेक घोडेस्वार होते. देवीच्या मंदिरात पोहोचल्यावर रुक्मिणीनं शांत भावानं हातपाय धुतले. देवीजवळ गेली, दोन्ही हात जोडून भवभय दूर करण्याकरता भगवतीची प्रार्थना केली. हे दुर्गे, गणेश, कार्तिक, सनातन सहित शोभणाऱ्या भवानी, मी तुला नमस्कार करते. मला असा वर दे की प्रकृतीच्या पलीकडे असलेला पुरुष जो श्रीकृष्णचंद्र आहे तो माझा पती व्हा. प्रकृतीच्या पलीकडे सगळे लोक जे आहे ना ते प्रकृतीमध्ये आहे. तिने मागणं मागितलं प्रकृतीच्या पलीकडे. रुक्मिणीच्या सख्या म्हणाला, शुभे, अशा तऱ्हेनं श्रीकृष्णाचं नाव घेऊ नकोस. चेदी शिशुपालाच्या उद्देशाने वर माग. तिच्या मैत्रिणी म्हणाली, तू कृष्णाचं काय नाव घेते? आपल्याला तर शिशुपालाशी लग्न लावतं. पुन्हा देवीनं तीच प्रार्थना केली, हे अंबे, मी बालिका आहे, तुला सगळं माहीत आहे, कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. भक्तिभावानं तिने षोडोपचार पूजा केली, देवीला नमस्कार केला, सुवासिनींचं पूजन केलं आणि देवीचे आशीर्वाद घेतले. नारद म्हणाले, राजा, मौन व्रताचा भंग करून रुक्मिणी गिरिजागृहातून सख्यांसहित बाहेर पडली. कांतिमान कमललोचन रुक्मिणीकडे लक्ष जातात संरक्षण योद्धे सज्ज झाले. हातामध्ये शस्त्र घेतलं होतं ते गळून पडलं आणि भगवान श्रीकृष्णानं वायुकमल युगाचा सैनिकांना धडका देत आपला रथ पुढे केला आणि सर्वजण पाहत असता आपल्या रथावर रुक्मिणीला ओढलं. गरुडानं ज्याप्रमाणे अमृताचा कलश पळवला त्याप्रमाणे भगवंतानं रुक्मिणीला पळवलं. सगळे आपसात बोलू लागले, आमच्या धनुष्याचा धिक्कार असो, आम्ही काहीच करू शकलो नाही. जरासंध राजे यांचे हात गळून गेले. विवाहासाठी आलेल्या सगळ्या राजांना क्रोध आला. ते युद्धासाठी सज्ज झाले पण शस्त्र उचलण्याची हिंमतच होईना. बलरामांनी आपला रथ आणून उभा केला. रुक्मिणी भयानं विरह झालेली पाहून भगवंताने तिला अभय दिलं, भिवू नको. तेवढ्या वेळात शिशुपाल हा नुसता पाहतच राहिला. त्याचे सैनिक पाहतच राहिले. मात्र रुक्मिणीला क्रोध आला होता. अशा प्रकारे मित्रांनी शिशुपालाचं समाधान केलं. नाही काही मिळाली मुलगी तर जेवायला तरी मस्त मिळालं ना, चल जाऊ दे. नारद म्हणाले, राजा, रुक्मिणीचं हरण, राजांचा पराभव झालेला पाहून रुक्मिणीने अशी प्रतिज्ञा केली की युद्धामध्ये श्रीकृष्णाला मारीन आणि रुक्मिणीला परत आणेन, नाहीतर कुंडनपुरात प्रवेश करणार नाही अमरावतीमध्ये. तो रथारूढ झाला, कृष्णाचा पाठलाग केला. शत्रुसेना पुन्हा येते हे पाहून बलरामाने त्यांचा सन्मान केला. रुक्मिणी कठोर वचन बोलला बलरामाला, उभा राहा, नाहीतर जिवंत सोडणार नाही. माझ्या बहिणीला सोडून दे. सेनासहित तुला यमलोकाला पाठवेल. तुमच्या कुळाला यतीचा शाप लागेल. गवळ्यांचे उष्ट खाणारा, जरासंघाला भिवून पडणारा, काल यवनाला पाठ दाखवणारा, रुक्मिणीच्या श्रीकृष्णाच्या वरती बाणांचा वर्षाव करायला त्याने सुरुवात केली. कृष्णाने बाण सोडले. त्याचं ध्वज, रथ आणि घोडे सगळे त्याला पराजित केले. रुक्मिणी भगवंतांच्या अंगावर धावून आला तेव्हा दोन्ही हाताने पकडून भगवंताने त्याला बांधून टाकला.
आपल्या रथाला आणि त्यावेळेस हातात खड्ग उचललं तेव्हा रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा बलरामांनी श्रीकृष्णाला आवरलं. नारद म्हणाले, राजा, अशा भीतीनं विलाप करीत असताना रुक्मिणीचं तोंड सुकून गेलं होतं. कंठ अत्यंत भरून आला होता. रुक्मिणीची अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचा वध न करता त्याला सोडून दिलं, पण त्याला विद्रूप केलं. त्याला काय केलं? विद्रूप केलं, अपमानित केलं आहे. क्षत्रियाला मरण परवडतं पण अपमान परवडत नाही. बलराम तिथे आलेलेच होते. त्यांनी रुक्मिणीच्या मनाला आनंद होईल असं भाषण केलं आणि कृष्णाला थोडं दूषण दिलं. रुक्मिणीची समजूत घातली, पण रुक्मी मात्र उद्धट होता. शेवटी बलराम दादाला क्रोध आला, पण बलराम दादाने लग्नाच्या दिवशी विघ्न नको म्हणून क्रोध आवरून घेतला. काय शिकायला मिळतं? म्हणून लग्नामध्ये कोणी चुकलं ना तर मोठ्याने बोलू नये, हळूच जाऊन त्याच्या कानात सांगून द्या. नाही तर तो काय करतो, वर्णात जास्त मीठ टाकून देतो. वर्णामध्ये मीठ टाकून देतो. म्हणून ते म्हणतात सगळ्यांशी लग्नामध्ये गोड बोलावं. बलरामांच्या अशा प्रकारे समजवण्यामुळे रुक्मिणी प्रसन्न झाली. रुक्मी मात्र वैमनस्य सोडू शकला नाही. भगवंताने जिवंत सोडल्यावर त्याच्या मनामध्ये वैर राहिलं आणि तो कुंडनपुरातच राहिला, पुन्हा अमरावतीत गेला नाही. इकडे भगवान श्रीकृष्ण सर्व यादव सेना आणि बलराम रुक्मिणीसहित आपल्या विजयदुर्ग दुंदुभी वाजवीत द्वारकेत आले. खूप मोठा उत्सव करण्यात आला. माघ मासातील वैदिक विधीनुसार श्रीकृष्णांनी रुक्मिणीबरोबर इंद्राच्या अमरावती सारखं विवाह उत्सव केला. राजा, श्रीकृष्णाच्या विवाहाचा वृत्तांत ऐकत सत्राजित नावाचा एक प्रसिद्ध यादव साक्षात भगवान सूर्यनारायणानं याला एक सीमंतक मणी दिलेला होता. भगवान कृष्णाने राजा उग्रसेनासाठी सत्राजिताला हा मणी मागितला होता, कारण हे राजाजवळ असावं. या सूर्यमण्याचा प्रभाव असा होता की हा जिथे असेल तिथे दुष्काळ पडत नाही. आपल्याकडे एकूण 8 मणी आहेत, त्यांची उद्या नावं सांगेल. तर हा सीमंतक मणी सूर्याच्या उपासनेने मिळतो. या मण्यापासून रोज 8 भार सुवर्ण प्राप्त होत असतो. सत्राजिताचा भाऊ प्रग्रसेन हा मणी घालून एक दिवशी रथावर आरूढ होऊन द्वारकेत आला. तेव्हा द्वारकेच्या लोकांनी सूर्य आला, सूर्य आला असं वर्णन केलं. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, हा सूर्य नाही, हा मणी आहे. नंतर सत्राजिताच्या भावाने एक दिवशी तो मणी घालून अरण्यामध्ये शिकार करायला गेला आणि तिथे सत्राजिताचा भाऊ मारला गेला. देवावर आक्षेप आला की माझ्या भावाला कृष्णानेच मारलं, कारण भगवंताने सत्राजिताकरता मागितला होता. संभ्रम होणं ठीक आहे. भगवंतानी तो मणी शोधण्याकरता प्रयत्न केले. 7 दिवस पर्यंत भगवान इकडे 7 दिवस द्वारकेत न आल्यामुळे देवकी आणि वसुदेव यांना चिंता झाली. बलरामाला सुद्धा चिंता झाली की देव आले नाही. बरं, गेले एकटे होते म्हणून यांनी दुर्गा देवीची स्थापना केली. म्हणून द्वारकेत दुर्गा देवी आहे आणि दुर्गा देवीच्या आराधनेनं भगवान लवकर परत यावं म्हणून आपल्या कुलस्वामिनीची आराधना कशा करता करायची आहे? आपल्या प्रपंचामध्ये असलेल्या अडथळे. पण लोक काय करतात, उठले सुटले की महालक्ष्मी महालक्ष्मीचे गुरुवार शुक्रवार याच्या मागे लागून नाही. दुर्गा दुर्गे दुर्गट भारी तुझवणे संसारी अनाथन म्हणून मागेही सांगितलं मी. सकाळ संध्याकाळ स्त्रियांनी गणपती आणि देवीची आरती ही घरात म्हटलीच पाहिजे. त्याच्यामध्ये असंच काही कामांना मागितलेले आहे की त्या प्रापंचिक लोकांना रोजच्या उपयोगाच्या आहे. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा होशी निज भक्ता क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भवपाशा अंबे तुझ वासून कोण पुरविलाशा नरह तल्लीन झाला पदभंगत केशा
जय देवी जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदनी सर्वैश्वर वरदे तारक संजीवनी जय देव. कारण हा संसार दुर्घट आहे म्हणून देवीची प्रार्थना करायला सांगितलेली आहे. रोज या 2 आरत्या सकाळ संध्याकाळ सौभाग्यवती स्त्रीनं पुत्र पती आणि संपत्ती यांच्याकरता जरूर म्हणाव्या. अनेक वेळा सांगून झालंय. 17 जिताला मात्र भगवंतानी मणी परत आणून दिल्यावर लज्जा वाटली, कारण देवावर आरोप केला होता. मग आता काय करावं? तर आपली जी एक मुलगी होती सत्यभामा, भगवान येताना तर जांबुवती घेऊनच आले होते. जांबुवान हा कृष्ण अवतारातला, त्याला तुम्ही रामायणात पाहिलं की तटस्थ राहायचे जांबुवान. त्यांना रामाचा इतका सहवास मिळायचा नाही म्हणून ते राम अवतारापासून द्वापारापर्यंत राहिले. आणि आपली एक जांबुवती नावाची मुलगी, कारण सुग्रीवानं आणि वाली यांचं भांडण झालं तेव्हा जांबुवान हा धर्माच्या रक्षणाकरता आपल्या घरातून निघून आला. पण जांबुवानाची जी पत्नी होती तिला वाईट वाटलं की देशाच्या विरुद्ध गेले माझे पती, म्हणून तिनं जांबुवंताचा त्याग केला होता. म्हणून सुग्रीव बिना पत्नीचा, लक्ष द्या, जांबुवान बिना पत्नीचे, हनुमंत ब्रह्मचारी असे 3 एकत्र आले तेव्हा राम भेटले. जांबुवंताला पत्नी होती पण जांबुवंताच्या पत्नीनं जांबुवंताचा त्याग करून दिला होता की हे राष्ट्राच्या विरुद्ध वागता. म्हणून जांबुवान ब्रह्मचारी झाले. सुग्रीव पत्नी वालीने सांभाळली म्हणून तोही ब्रह्मचारी झाला. आणि खरा ब्रह्मचारी मारुती. हे 3 ब्रह्मचारी रामाच्या कार्याला सीतेच्या शोधाला प्रगट. म्हणून संसारी माणूस व्रतस्थ जेव्हा ब्रह्मचारी राहतो तेव्हा त्याच्या व्रताची संकल्प. आपण नवरात्रात कोणाच्या घरी चहा पिऊन येतो, कोणाच्या घरी काही करून येतो आणि म्हणतो माझं नवरात्र. नाही, नवरात्रात जायचंच नाही कोणाच्या घरी, दसऱ्याला जायचं सांगितलं आहे. पण आपण मध्येच कुठल्या न कुठल्या निमित्ताने काहीतरी करूनच येतो. तर व्रत, त्या व्रतामध्ये स्थिती सांगितलेली आहे. भगवान श्रीकृष्णाला सत्यभामा प्रदान केली. सत्यभामा, जांबुवती इत्यादी स्त्रिया आणि रुक्मिणी राहू लागल्या तेव्हा द्वारकेमध्ये अति आनंद झाला. नंतर भगवान पांडवांच्या सहाय्याकरता इंद्रप्रस्थाला गेले. तिथे 4 महिने काढले. एक दिवशी गांडीवधारी अर्जुन रथारूढ झाला. भगवान श्रीकृष्णाला यमुना नदीच्या किनाऱ्यावर घेऊन आला. तिथे यमुना नदीवर कालिंदी तपश्चर्या करीत होती आणि भगवंताला पाहिल्यावर तिने सांगितलं की मी कालिंदी आहे, माझ्याशी विवाह करा. म्हणून भगवंताने तिच्याशी विवाह केला. पुढे अवंतिका राजाची मित्रवंदा नावाची कन्या, ही मुलगी कृष्णानं रुक्मिणीच्या स्वयंवरामध्ये ज्या वेळा हरण केलं त्यावेळा तिने पाहिलं होतं. मग नग्नजित राजाची कन्या सत्या, हिनेही भगवंताला त्यावेळे पाहिलं होतं. म्हणून त्यांनीही भगवंताशी विवाह करायचा ठरवला. म्हणून भगवंतानी त्यांच्याशी विवाह केला. अशा प्रकारे भगवंतानी सत्याबरोबर, कालिंदेबरोबर, मित्रवंद्याबरोबर सगळे विवाह केले. भगवंताचे 8 लग्न झाले. राजा 16,101 राजकुमाऱ्या भौमासुराच्या कारागृहामध्ये पडलेल्या होत्या. भगवंतानी त्याच्यातली एक स्त्री भगवंताला भेटली आणि भगवंतानी त्या स्त्रियांचं मनोरथ पूर्ण करण्याकरता जरासंधा भौमासुराचा वध केला आणि भौमासुराला मारून त्या 16,000 स्त्रियांबरोबर लग्न केलं. आणि लग्न करून भगवान द्वारकेमध्ये आपले गृहस्थाश्रम स्वीकारू लागले. तेव्हा बहुशाल राजा म्हणाला भगवंतांच्या पुत्राचा वंश सांगा. तेव्हा देवऋषी नारद म्हणाले उद्याच्या कथेमध्ये सांगेल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, पुंडली वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय.